9:15 वाजलेत आम्हाला सगळं आवरायला, तरी पण अजून आमचं आवरलेलं नाहीये. आई मी इकडे रेडी झालोय आणि आई तर नाहीच म्हणत होत्या नवीन साडी घालायला, नवीन म्हणजे दुसरी साडी घालायला, पण मी त्यांना फोर्स केला आणि मी पण एकदम सिंपल अशी रेडी झाले. ही ना साडी माझ्या मम्मीची आहे, ह्याच्या मागची स्टोरी मी तुम्हाला नंतर सांगेल. तर ह्याच्यावरती ब्लाऊज नव्हतं म्हणून मी माझं हे हळदीच्या साडीवरचं ब्लाऊज वेअर केलंय. विजयचं डोकं दुखतंय त्यामुळे विजय म्हणे अजून 5 मिनिटं थांब, नंतर मग आपण गणपती स्थापन करूयात. तर इकडे ना ह्याचं ताट आईने रेडी केलं, मी तुम्हाला दाखवते. बघू शकता पूर्ण ताटामध्ये काय ना काहीतरी ठेवलंय, पूर्ण ताट भरलंय ते. आणि हा टोप मी आता घेऊन आले गणपतीसाठी. हे जे ताट दिसतंय ना तुम्हाला ते मला गिफ्ट मिळालंय. तर हे असं डेकोरेशन दिसतंय, हे छान दिसतंय. आधीपेक्षा रांगोळी काढली मी, जी की मला येत नाही. आरशे पुसावं लागतील राव, खराब झाले आरशे खराब. इकडे अजून माझा पसारा पडलेला आहे, आमचा तसंच पसारा पडलाय, हा उचलायचा राहिला. हे नारळ बसतच नव्हतं कळसामध्ये, मग मी दुसरं घेऊन आले. आणि बाकी फुलं राहिली आई ठेवायची. ठेवले तुम्ही का? हा ठीक आहे, हे फुलं मग नंतर ठेवून देते. असं काहीचं आमच्या बाप्पांचं आगमन झालं एकदम साध्या पद्धतीने. आणि इकडे पूर्ण तयारी तर मी करून ठेवली होती, तरी पण काही ना काहीतरी मी विसरलेच होते तिकडे ठेवायचं. त्यामुळे ते एक एक आठवत होतं आणि जसं जसं एक एक आठवत होतं तसं तसं मी त्या वस्तू आणून ठेवत होते तिथे. एक टोप घेऊन आले बाप्पांसाठी. तो टोप मी बाप्पांना लावला, पण त्याची साईजनं जरा छोटी पडत होती, त्यामुळे कसं बसं ॲडजस्ट केलं ते. आणि आज विजयची तब्येतही बरी नव्हती, विजयला विकनेस वगैरे जाणवत होता, तापही आलेला होता. तर मग विजय म्हणे मी काही कपडे चेंज करत नाही, ज्या कपड्यांवरती आहे तसंच आपण आरती करून घेऊयात. म्हटलं ठीक आहे, हरकत नाही काही, आपण करूयात आरती. सो ऐनवेळी ठरल्यामुळे ना छान असं झालं, पार पडलं छान. डेकोरेशन वगैरे पण छान झालं, फक्त काही थोडीशी झाली, पण ठीक आहे हरकत नाही. मागच्या वर्षी सुद्धा बाप्पा बसवलेला मी, तर पूर्ण 11 दिवसांचा बाप्पा असतो माझा. यावेळेसही आहे, तर बघूयात आता पूर्ण 11 दिवस कसे जातात कसे नाही. तर इकडे आरती करून घेतली आम्ही तिघांनी. आणि आरती झाल्याच्या नंतरनं जी आरती असते ती पूर्ण घरात मी फिरवत असते, प्रत्येक वेळीच फिरवते. भले ती बाप्पांची आरती करू दे किंवा साधी देवाऱ्यासमोर आरती केली तरी मी पूर्ण घरामध्ये कापूरची आरती फिरवत असते, निगेटिव्हिटी बाहेर जाण्यासाठी. आणि तसं केलं तर मला छान पण वाटतं, असं एकदम फ्रेश वाटतं, त्यामुळे मी ते रेग्युलर करत असते. आरती झाल्याच्या नंतरनं मग मी बऱ्याच वेळ बाप्पांसोबत फोटोज वगैरे काढले, बाप्पांचे एकट्यांचे फोटोज काढले. आणि आमचा बाप्पानं खूप क्यूट असा आहे, मला तर खूप आवडलेला. कारण बाप्पांची मूर्ती घेण्यासाठी मी आणि माझी फ्रेंड आम्ही दोघीजणी गेलेलो, खूप फिरलो, तेव्हा कुठे आम्हाला मूर्ती मिळाली. सगळ्याच मूर्ती छान असतात, पण तरी आम्हाला ही मूर्ती जास्त आवडली. झाली आमची आरती करून. आणि काढताय का? काढायचं असेल तर काढा, जरा मी पाठवते. तर आरती करून झाली, 9 वाजले. आणि आता प्रसाद जो आहे मोदकाचा तो मी वाटते ह्या दोघांना. बाप्पांना ठेवलाय. 11 मोदकच केले, 21 करायचे होते तर, पण आता जाऊ दे म्हटलं नंतर करता येईल. बाकी जो पसार आहे ना तो मी आता काय आवरणार नाही, तो उद्या सकाळीच आवरेल, कारण मला बनवायच्यात आता रील्स. सो त्या मी शूट करून घेते, कारण थोडंफार आवरलंच आहे. साडी पण वेअर केली आहे, तर या साडीवरती मला रील्स शूट करायचे राहिलेल्या, म्हटलं त्या करून घेते. बाकी गणपती बाप्पा तुम्हाला कसं वाटतंय ना मला नक्की सांगा. आणि खूप सुंदर असं डेकोरेशन झालंय, म्हणजे ऐन वेळेला केलंय, पण खरंच खूप छान झालंय आणि मला खूप मस्त वाटतंय ते डेकोरेशन बघून. इकडे गणपतीला मोदक ठेवला, ते बाकी बघू. आई घ्या. खाऊन सांगा मला कसं झालं. गोड झाला असणार जास्तच, तरी बघा. तळले का हो? कच्चे राहिले. खरं सांगा ना, खरं खरं सांगा, व्हिडिओ मुळे नाही, खरं खरं सांगा. कच्चं नाही राहिलं ना?
आणि गोडला थोडेसे गोड झालेत मोदक, म्हणजे एका मोदकापुरतं ना गुळ जास्त पडला असं म्हणायला लागेल. बाकी टेस्टला छान झाले, थोडा गोड झाला. नेक्स्ट टाइम करताना गुळ कमी घालेल मी. आणि उकडीचे पण मोदक करायचे, बघू आता कधी करणं होतात तर. ते उकडीच्या मोदकाला काय नारळ तो राहील का? तसं करू. याला ना थोडं पीठ भिजवतो आणि तेल टाकलं होतं, त्याच्यामुळे टेस्ट झाली. नरम होती. तर चला, आजचा दिवस असा होता, आमचं अचानक ठरलेलं, मस्त छान पार पडलं असं मी म्हणेल. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये कळवा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि हाईप पाठवायला विसरू नका. भेटूयात आपण अशाच एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तर तुम्ही स्वतःची काळजी घ्या. बाय.